शेळ्या मेंढ्यांना पीपीआर आजाराचा संसर्ग हा श्वसनातून होतो। आजार झालेल्या शेळीचे सर्व स्त्राव म्हणजेच नाक, तोंडातील चिकट पाणी, लघवी, लेंड्या मार्फत या आजाराचा प्रसार होतो। त्यामुळे हा आजार हवेतील थेंबांद्वारे पसरतो। आजाराचा संसर्ग झाल्यानंतर शेळ्या मेंढ्यांना अचानक ताप येतो आणि नाक त्यासोबतच डोळ्यातून चिकट पाणी गळतं। डोळे लाल होतात, तोंडात हिरड्यावरील मृत पेशी फिकट गुलाबी आणि राखाडी होतात, ओठ सुजतात आणि तोंडाभोवती गाठी येतात। शेळ्या उदास आणि झापड आल्यासारख्या दिसतात। आजार झाल्यानंतर गरोदर माद्यांमध्ये गर्भपात होतो। आजाराकडे वेळेवर लक्ष दिलं नाही तर शेळ्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो। हा आजार विषाणूजन्य असल्यामुळे या आजारावर प्रभावी औषध उपचार नाहीयेत। मात्र आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी आणि जीवाणूंचं अधिक संक्रमण टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं प्रतिजैविक वेदनाशामक इंजेक्शन 3 ते 5 दिवसांसाठी द्यावीत। तुमच्या शेळ्या किंवा मेंढ्यांच्या नाकातून आणि डोळ्यातून चिकट पाणी येतंय का? तोंडात फोड आलेत का? किंवा त्यांना ताप येऊन श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुमच्या शेळ्यांना पीपीआर हा आजार झाला असण्याची शक्यता आहे। पीपीआर म्हणजे पेस्टिडेस पेटिटस रुमिनंट्स हा एक विषाणूजन्य आजार असून अत्यंत संसर्गजन्य आहे। म्हणजेच एका शेळीपासून लगेच दुसऱ्या शेळीला हा आजार होतो, जो कळपामध्ये 90% संक्रमित होऊ शकतो। पीपीआर आजार मेंढ्यांपेक्षा शेळ्यांमध्ये आणि 5 ते 8 महिने वयोगटाच्या करडांमध्ये जास्त प्रमाणात होतो। पीपीआर आजारामुळे शेळ्यांमध्ये अचानक उदासीनता, ताप, खोकला, दुर्गंधीयुक्त अतिसार ही लक्षणं दिसतात। या आजाराचा प्रसार कसा होतो आणि या आजारावर काय उपाय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निरोगी शेळ्या मेंढ्यात लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे। प्रतिबंधात्मक लसीकरण हाच या आजारावर प्रभावी उपाय आहे। त्यामुळे 3 महिने वयाची आणि त्यावरील वयाच्या सर्व निरोगी करडांना वेळेवर लसीकरण करावं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।